बेंबळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. 1 वर्षापूर्वी माझ्या त्वचेला खाज येत होती. त्याच्यानंतर पुढं पुढं त्याचं रूपांतर पॅचेस, बॉडीवरती पॅचेस येण्याचं. बऱ्याचशा ट्रीटमेंट मी केल्या होत्या, ॲलोपॅथिक केल्या, काही ठिकाणी आयुर्वेदिक केल्या, परंतु मला फारसं होणार. त्याच्यानंतर माझा मुलगा डॉक्टर गणेश रामदासी आणि माझी सून डॉक्टर कृतिका गणेश रामदासी यांचं पुण्याला हॉस्पिटल आहे, विधाता हॉस्पिटल. आणि सुनबाई डॉक्टर कृतिका रामदासीचं क्लिनिक आहे. या दोघांनी पण सांगितलं की तुम्ही पुण्याला या. नंतर मी पुण्याला आलो आणि अमृत आयुर्वेदिक क्लिनिक, केरळ पंचकर्म सेंटर, डॉक्टर राजेश तायडे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शिल्पाताई तायडे यांच्या सांगण्यावरून मी ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. आणि मी ठरवलं की आता त्यांच्या सांगण्यानुसार आपण स्वेदन बस्ती ही ट्रीटमेंट घ्यायची. मी त्याला म्हटलं की माझं वय 71 आहे, त्यामुळं मला हे पंचकर्म सहन होणार नाही. तर ते म्हटले फक्त स्वेदन आणि बस्ती, मॉलिश, स्वेदन आणि बस्ती या 3च गोष्टी करून घ्यायच्यात आणि ते पण थोड्या दिवसाच करायचं. त्यामुळे मी मग 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत या केरळियन आयुर्वेदिक सेंटरमध्ये डॉक्टर राजेश तायडे यांच्या पिंपळे गुरव एरियातल्या ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली. आणि पहिले 1 दिवस मला त्रास झाला, परंतु दुसऱ्या दिवसापासून सगळ्या माझे गुडघे, खांदा दुखत होतं आणि त्वचेवर पण परिणाम दिसायला. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवसापासून मला एकदम रिलॅक्स वाटायला. आणि ही जी बस्ती असायची ती तेलाची आणि काढ्याची बस्ती असायची. मग माझं पोट सुद्धा एवढं साफ व्हायचं की मला कुठलाही त्रास होत नव्हता. आणि मी पथ्य पण पाळतच होतो. त्याप्रमाणे मला 2 फेब्रुवारीला ज्यावेळेस माझी सकाळी परत बस्ती संपली आणि त्या दिवशी तर मला एवढं फ्रेश वाटायला लागलं. माझं वजन कमी झालं. विशेष म्हणजे मी इथं हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर दररोज वजन करायचो, माझं वजन कमी झालं. त्याप्रमाणे माझ्या त्वचेवरचे पॅचेस सगळे संपले. आता आहेत ते फक्त थोडे थोडे दुखानंतर जे दिसते ते काळे काळे डाग, तेही कमी होईल. त्यानंतर सरांनी मला एक असं सायकिक, इमोशनली माझ्याशी एवढी मस्त चर्चा केली तायडे सरांनी की मला एक ब्रेन वॉश झाल्यासारखं झालं. माणसाने आता इथून पुढं म्हणजे ज्येष्ठ नागरिक म्हणून किंवा आफ्टर 70 म्हणून कसं लाईफ जगावं. कारण मी माझ्या आयुष्यात पत्रकारिता आहे, मी पत्रकार आहे आणि शेतकरी पण आहे. पण मी पत्रकारिता करत असताना मी खरोखरच केलं ते सगळं दुसऱ्यासाठीच केलं, स्वतःसाठी खूपच कमी लक्ष दिलं. पण त्यांनी माझं ब्रेन वॉश केलं. तरी पण दुसऱ्याचं कार्य करत असता स्वतःसाठी सुद्धा आता इथून पुढे वेळ दिला पाहिजे. कारण लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यात काय फरक नसतो त्यांनी सांगितलं. पण लहान मुलं ही ग्रोथ असते त्यांची आणि ज्येष्ठ नागरिकांची शरीर झिजत असतं. त्यामुळं आपण आपली काळजी स्वतः घेतली पाहिजे. आणि तर त्यांच्या ट्रीटमेंटप्रमाणे मी परत इथून वागण्याचं ठरवलेलं आहे. आणि मी माझा व्यवसाय करत असताना किंवा उद्योग करत असताना किंवा माझा एक छंद जोपासत असताना पत्रकारितेचा मी ट्रीटमेंट पण व्यवस्थित घेणार आहे. आणि या अमृत आयुर्वेदिक क्लिनिक, केरळ हे सेंटरमध्ये मला खूप चांगला अनुभव आला. त्याप्रमाणे माझी तब्येत चांगली झाली. 1.5 वर्षापासून होणारा माझा त्रास कमी झाला. मी राजेश तायडे सरांना आणि त्यांच्या मिसेस शिल्पा तायडे, त्यांच्याबरोबर असलेले जय सर आणि इतर स्टाफला सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.